हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आता सकाळचं 8 वाजलेलं आहे आणि 8 वाजता सगळं काम आवरलेलं आहे. आता एवढं झाडू मारले, हुंबरात्यान पूजा करून, ते आपलं रोजचं बायकांचं रोजचं कामच आहे. ते सकाळी आंघोळ करून देवपूजा, हुंबरा पुजायचं, तेच पहिलं काम. इकडं भाजी राहिलेलं आहे आणि भाजी विकायला जाणार आहे आता. हे सगळं काम आवरलेलं आहे. भांडी तेन घासून ठेवलेलं आहे आणि एवढं भाजी आहे. हे भाजी विकायला आता चाललेलं आहे. इकडं बुट्टी भरून ठेवलेलं आहे. आता भाजी विकून येतो आणि येऊन भाजी विकून आता आलो आहे. हे बघा, आणि हातपाय धुवून घेतला आता. आणि अजून एवढा भाजी राहिलेला आहे. हातपाय धुवून आणि चहा नाश्ता जरा आता केलं. आणि आज एक रेसिपी करायचं आहे. ते काय म्हणजे आंबाड्याची भाजी. आणि आज आंबाड्याची भाजी पण विकायला नेलतं मी. आणि त्याचं रेसिपी माझे सबस्क्रायबर म्हणजे इथं आमच्या कॉलनीतले ताई आहेत, त्याने म्हटलं आता व्हिडिओ मी बघितला नाही, आता ते आजच्या व्हिडिओमध्ये आंबाड्याच्या भाजीची रेसिपी टाका आणि आम्ही पण करतो म्हटलं त्यांनी. म्हणून त्या आज का नाही आंबाड्याच्या भाजीची रेसिपी आहे. भाजी इकडं खोडून घेतलेलं आहे. हे बघा, जास्त काडी घेतलेलं आहे, नुसतं पालक सकट घेतलेलं आहे आणि त्याचं बी पण काढलेलं आहे इकडं. आणि साहित्य बघा, कांदा, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आहेत आणि शेंगदाणा. आणि इकडे मी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ हे भिजत ठेवायचं आहे. आणि इकडे पाणी ठेवलेलं आहे गॅसवर. उकळत्या पाण्यात जरा टाकून घ्यायचं आहे आंबाड्याची भाजी. आणि बारीक चिरून घेतलेलं आहे इकडं. बारीक चिरून घ्यायचं आणि जास्त उकळायचं नाही, गरम पाण्यातनं काढायचं आहे. हे बघा, मी पाणी उकळतं पाणी आहे त्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता काढून घेतो. जास्त वेळ शिजवायचं नाही. चला, हे काढून हे चाळणमध्ये आता हे ओतून घेतो, कारण ते पाणी नितळून जातं आणि पिळून काढायचं आहे ते. हे बघा, असं काढायचं आहे. जास्त वेळ गरम शिजवलेलं नाही. साहित्य दाखवलेलं आहे तुम्हाला. आणि शेंगदाणा पण भाजून घेतो. बघा, व्यवस्थित शेंगदाणाचं कूट लई बारीक करायचं नाही, जाडसरच पाहिजे. आणि इकडे हे बी बघा, आंबाड्याची भाजीची बी आहे. ते बी पण जरा भाजून घ्यायचं आहे. तेल टाकायचं नाही, तसं भाजून घ्यायचं आहे. मग नंतर शेवटला ते बारीक करून घालायचं आहे. आणि पहिल्याकडे लसूण बारीक करून घेतो आणि इकडे ते पण बारीक करून ठेवतो. माझ्या हातात मोबाईल आहे. मी एका हातात मोबाईल आणि एका हातात रेसिपी सुरू आहे, कारण ते मोबाईल जरासं व्हिडिओ उलटं झालेलं आहे. चला, इकडं फोडणी देऊया. तेल गरम झालेलं आहे. तेलात जिरं आणि मिरच्या, कढीपत्ता टाकलेला आहे, मोहरी नाही टाकलेलं आहे. आणि तेलामध्ये चांगलं व्यवस्थित मिरच्या भाजून घ्यायचं आहे. लसूण पण टाकलेलं आहे. मिरच्या जरा 5 मिनटं तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं. मग नंतर कांदा ते टाकायचा आहे. मिरच्या तुम्हाला आवडीनुसार टाका, कारण तुम्हाला तिखट जरा पाहिजे असलं तर मिरच्या जास्त टाका, तिखट कमी पाहिजे असलं तर कमी टाका. मी इकडं आपल्याला तिखट जास्त लागते म्हणून मी मिरच्या जास्त टाकलेला आहे. आणि इकडं कांदा पण टाकलेला आहे. आता कांदा, शेंगदाण्याचं कूट, कांदाच पहिला चांगला परतून घेऊन मग नंतर शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आंबाड्याची भाजी आणि चुलीवरची भाकरीचं टेस्टच वेगळं असतं. तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे. आणि हळद टाकतो, अर्धा चमचा हळद टाकलेला आहे. हळद जास्त टाकायचं नाही भाजीत, म्हणजे जास्त झाल्यावर ते असं चांगलं लागत नाही. आणि जरा असं मीठ टाकलेलं आहे. हे बघा, चांगलं व्यवस्थित भाजून घेतलं. तेल जास्त टाकायचं नाही, तेवढं थोडंच तेल टाकायचं. आणि इकडं ते बिया मी बारीक करून घेतलेलं ते नंतर आता टाकलेलं आहे बघा. आणि भाजी आणि ते बी सारखं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं वाफ द्यायचं आहे. हे बघा, इकडं झालेलं आहे. आणि त्यावर ताट त्याने झाकून 5 मिनटं मंद गॅसवर ठेवायचं आहे. त्याला इकडं आंबाड्याची भाजी तयार झालेलं आहे. ताट एक झाकतो, त्यावर बारीक गॅस ठेवलेला आहे. आणि इकडं पूर्ण भाजी तयार झालेलं आहे. त्यावर थोडंसं कोथिंबीर टाकतो आणि ते कोथिंबीर टाकून व्यवस्थित आणि मिक्स करून इकडे गॅस बंद करून घेतो.
तर भाजी तयार झालेला आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा, भाजी लई भारी होते. इकडं बघा चुलीवरची कडक भाकरी आणि आंबाड्याची भाजी. चला या तुम्ही पण खायला. आणि खायला काय या म्हटलं तर कोणी येत नाही. तुम्ही पण असं ट्राय करून बघा आणि करून बघा, तुम्ही लई भारी होतं. आणि इकडं वरण पण करायचं आहे. इकडं बघा आईंना डबा द्यायचा आहे. त्यांच्यासाठी डब्याला पण भाजी, आमटी, वरण सर्व स्वयंपाक आवरला आहे आता. आणि इकडं ताई डबा घेऊन चाललेला आहेत त्यांनी. आणि इकडं कोथिंबीर पण आणलेला आहे. सकाळी जाऊन कोथिंबीर आणलेलं आहे त्यांनी मार्केटला. आणि तेच कोथिंबीर आता इकडं भिजत ठेवायला लागलं. ते आणलेलं माल व्यवस्थित भिजत ठेवलं तर आम्हाला संध्याकाळी विकायला येतं ते. आणि इथं जेवायला बसलेलं आम्ही सगळे जेवून गेलेत आता बाबा आणि सगळे जेवायला लागले आता. इकडं आम्ही चहा प्यायला लागलोय. चला या तुम्ही पण चहा प्यायला. मस्त इकडं गवती आणि आलं टाकून चहा केलेला आहे. आणि बिस्किट पण आहे. आता रेशमा आणि मी चहा पिणार आहे. या चहा बिस्किट खायला तुम्ही पण. आणि रेशमा आणि मी चहा प्यायला लागलोय. चला चहा पिऊन बाकीची कामं आवरायचं आहे. आता 4 वाजता सगळं काम आवरून इकडं स्वयंपाक करायला लागलोय. आणि हे फ्लावर आणले तर बघा, एक एवढा मोठा फ्लावर आहे. आणि आत्ताच फ्लावर महागच आहे. 50 रुपयाला ते शेतकऱ्याकडनं विकत आणलेलं आहे. कारण आम्हाला भाजीला काय नव्हतं म्हणून काल त्यांनी फ्लावर आणलेलं होतं. आणि इकडे मी आज करणार आहे चाकवताची गरगटा आणि काळा वाटाणा भिजत ठेवलेलं सकाळी. आणि चाकवत इकडे बारीक चिरून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायचा आहे. हे बघा टोमॅटो बी काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि असं अखंड टाकतो. नंतर ते याचं गिरवी पण बारीक पण करायचं आहे. त्याला हे कुकरला 2 ते 3 शिट्ट्या द्यायचं आहे. आणि इकडे फुलावर सगळं निवडून दिलेलं आहे. आणि इकडे लक्ष्मी झाडू मारायला लागले. आणि इकडे मी आता कुकरला शिट्टी होईपर्यंत आता गरम मसाला तयार करायला लागले. आणि गरम मसाला करण्यासाठी बघा सकाळी इथं मसाल्याची गाडी आलेलं आहे. त्यात 10 रुपयाला पाकिट चांगलं असते. ते मसाला घेतलेलो मी 50-60 रुपयाचा मसाला घेतलेला. त्यातमधलं आज गरम मसाला करायचा आहे. गरम मसाला संपलेला आहे. असं हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. म्हणजे तेल टाकायचं नाही, तसंच व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि गरम मसाला असं घरी केलेला परवडतं आहे. कारण आपण विकत आल्याला 10 रुपयाला पाकिट आहे. आणि ते परवडत नाही. ते मसालावाला येतं आहे त्याच्याकडं बी गरम मसाला असतं आहे. खरं मी 10-10 रुपयाचं पाकिट घेऊन असं मसाला करून देतो. आणि हे मसाल्याचं रेसिपी मी पहिल्यांदा व्हिडिओमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे. आणि परत आज पण मसाला करायला लागलो तर म्हटलं तर ते पण शेअर करूया म्हणून आता दाखवलेलं आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गरम मसाला जिरं भाजायचं नाही. इकडे गॅस बंद करून जिरं टाकून मगच ते जरासं गरम असते त्यातच मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे मिक्सर लावून घेतो. हे बघा बारीक झालेला आहे मसाला. बघा किती मस्त वास सुटलेला आहे, खमंग वास सुटलेला आहे. आणि बारीक पण झालेला आहे. आता या डब्यात भरून ठेवतो. हे बघा व्यवस्थित बारीक झालेला आहे. आणि हे मसाला म्हणजे आपण कशाला पण वापरायला येते. डाळीच्या आमटीला पण येते. आणि चिकन मटण असं त्यावेळेला पण वापरायला येते. म्हणून मी असं गरम मसाला करून ठेवतो. ह्या डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे. आणि त्यात एक चमचा पण टाकलेला आहे. डबा आहे बारका लोणचाचा. आणि त्या डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे. एक तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि आता हे बघा कुकरमध्ये टाकलेलं मी चाकवत आणि वाटाणा ते पूर्ण गिरा झालेलं आहे. आणि आता हे बघा चाळणमध्ये घ्यायचं आहे. आणि चाळण्याचं बारीक करायचं आहे. कारण त्यातलं खाली मग त्याचं बारीक झालेलं पाणी पण हे होतं आहे. मी व्यवस्थित बारीक करून घेतो आहे. हे बघा इकडं मस्त बारीक झालेलं आहे. आणि इकडं फोडणीला तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. जिरं, मोहरी आणि लसूण पण बारीक करून घेतलेलं आहे. आणि 1-2-4 कढीपत्ता पण टाकलेला आहे. ते मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये
हळद आणि चटणी टाकून ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मी आज हिरव्या मिरच्या पण टाकून करतात. आता मी हिरव्या मिरच्या नाही, लाल तिखट घातलेलं आहे आणि गरगाटा हिरव्या मिरच्याच करतात आणि पोरं खात नाही. आज बघूया म्हणून लाल तिखट घालून करायला लागलो आहे. आता इकडं फोडणी दिलेलं आहे. आता चांगलं उकळी येऊ दे. आणि इकडं मी वाळलं खोबरं घेतलेलं आहे, ते बारीक करून घेतलेलं आहे, वरनं टाकतो ते. आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ. आता चांगलं उकळी येऊ दे आणि त्यामध्ये वाळलं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि ते पण टाकतो. आणि जरा कोथिंबीर, चवीनुसार मीठ, बाकी सगळं आहे टाकायचं. खोबरं फोडणीमध्ये टाकलं नाही, म्हणजे ते जास्त बारीक केलेलं आहे म्हणून टाकलेलं नाही. कोथिंबीर एक पेंडी घेतलेलं, ते पण निवडून ठेवलेलं आहे. आणि इकडं मस्त गरगाटा तयार झालेला आहे, उकळा लागलं. आणि फ्लावरची भाजी करायचं आहे. फ्लावर ताईनं निवडून दिलेला आहे आणि स्वच्छ धुवून भाजून घेतलेला आहे. आणि कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. आणि इकडं 1 चमचा गरम मसाला टाकून फ्लावरची भाजी करायला लागलो आहे. आणि बाकीचे काम पण अजून करायचं आहे. भाकरी आणि चुलीवर भात ठेवलेला आहे, भात झालेला आहे. आता भाकरी चपाती काय करायचं आहे. आणि व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इकडे फ्लावरची भाजी झालेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकतो आणि त्यावर ताट झाकून सोडतो. आणि परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.